दमदार तेजी घेतलेल्या बीएसई सेन्सेक्समध्ये आज पुन्हा घट झाली. नफा वसुली आणि धातूच्या शेअर्समध्ये झालेली विक्री यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी खाली आला. दिवसभरात सेन्सेक्स 503 अंकांनी घसरून 83,313 वर आला, तर निफ्टी 133 अंकांनी घसरून 25,642 वर बंद झाला. गेले 3 दिवस बाजारात चढती कमान होती, पण आज त्याला ब्रेक लागला. या आठवड्यातील पहिले 3ही दिवस भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. मंगळवारी तर सेन्सेक्सनं 2,000 अंकांनी उसळी घेतली. आज पुन्हा बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्सची विक्री यामुळे आज शेअर बाजार खाली आला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 503 अंकांनी घसरला आणि 83,313 वर आला, तर निफ्टीमध्ये 133 अंकांची घसरण झाली आणि 25,642 वर स्थिर झाला. निफ्टी मिड कॅप 1% तर स्मॉल कॅप 1.5% खाली आला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन आज शेअर बाजारात घसरण झाली. मात्र शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची बैठक होऊन निष्कर्ष बाहेर येतील आणि पुन्हा एकदा शेअर मार्केटला बूस्टर डोस मिळेल अशी शक्यता आहे.